नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? छानच राहा. हे बघा, इथं अगदी मस्त असे मी 3 टॅमॅटो घेतलेत आणि टॅमॅटो बी खूप मासाळू आहे, अजिबात आंबट नाही, काय नाही. आणि अगदीच म्हणायचं पहिलंच फळ हे आलेलं झाडाचं. पहा किती तेज येते टॅमॅटोला. आणि इथं मी 3 टॅमॅटो घेतलेले पहा. मग आज आपल्याला याच्यापासून अगदी मस्त अशी ही चटणी बनवायची आणि अगदीच वेगळ्या पद्धतीने. आपण काय करतो, टॅमॅटोची चटणी बनवायची म्हणल्यावर अगदी छोट्या छोट्या खापा करतो. याच्या मी छोट्या खापा अजिबात करणार नाही पहा. पूर्ण खापा आपल्याला याच्या अशा लांबड्या लांबड्या करून घ्यायच्यात बरं का मैत्रिणी. टॅमॅटोची चटणी तुम्ही कितीही तिखट केली नाही, कारण की ही टॅमॅटो अगदीच गोड लागतात खायला आणि खरंच अप्रतिम अशी चटणी तयार होती, पाहू शकता मैत्रिणी. चला मग आता लागूया तयारीला. हे बघा, अशा उभे काप मी करून घेणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. पूर्ण टॅमॅटोचे उभे काप करून घेणार आहे. हो का, आपण दरवेळेसच आडवे चिरतो, पण ह्यावेळेस म्हणलं उभंच चिरून बघायचं. आणि खरंच खूपच छान चटणी होती. अगदी तोंडाला चव नसली तर चव देणारी ही चटणी आहे. पहा बरं, अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण टॅमॅटोचे काप करून घेणार आहे. आता मी पाहणार आहे, 3 टॅमॅटो घेतल्यात, पण इथं किती लागतात टॅमॅटो. अगदी 2 टॅमॅटोचे भरपूर असे काप झालेले आहे, पाहू शकता. 3 माणसांसाठी चटणी करणारे 1 टॅमॅटो मी तसंच ठेवणार आहे पहा. त्याच्यानंतर आपल्याला 1 कांदा घ्यायचा आहे. कांदा अगदी सोलून घेतलेला आहे. मस्तपैकी कांदासुद्धा आडवा नाही चिरणार, मी उभाच चिरून घेणार आहे पहा मैत्रिणी. छान पद्धतीने पातळ पातळ उभा कांदा चिरून घ्यायचा आहे. हे बघा, अगदी कांदा तव्यात टाकताच तव्यात नाही, कढईतच करणार आहे. पॅनमध्ये कांदा टाकताच असा मोकळा झाला पाहिजे बघा. अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे मैत्रिणी. पहा, एकच कांदा टाकणार आहे, जास्त काही टाकणार नाही आहे. आणि तुम्हाला जर जास्त कांदा आवडत असेल तर नक्कीच तुम्ही घालू शकता. हे बघा, अगदी छान पद्धतीने असा मी कांदा हे करून घेणार आहे बरं का. हे बघा, असा पूर्ण उभा आपल्याला चिरून घ्यायचा आहे, पाहू शकता. मी आता जेवढा चिरला आहे कांदा तेवढा त्या भांड्यात भरून घेते आणि पुन्हा अर्धासुद्धा चिरून घेणार आहे पहा. सगळ्यात झटपट सोप्या पद्धतीने आणि खरंच सगळ्यांना आवडेल अशी ही चटणी होती. अगदी 4 दिवस काय 8 दिवससुद्धा टिकेल, एवढी भारी होती. हे बघा, पूर्ण कांदा वगैरे चिरून झालेला आहे मैत्रिणी. आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये टाकलं आहे तेल. तेल थोडं जास्त टाकायचं. आता टाकली मी जिरी टाकल्यावर लगेच टाकून देणार आहे पहा इथं लसूण बी अगदी छान पद्धतीने टेचून घेतला आहे. 4 मिरच्या अगदी छोट्या छोट्या कट केलेल्या आहे, पाहू शकता. छान पद्धतीने आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण लगेच कांदा टाकून देणार आहे बरं का. पहा, मस्त असा लसणाला बी कलर आला आहे आणि कांदा द्यायचा टाकून. हे बघा, 1 कांदा चिरून घेतलेला तो सुद्धा मी टाकून देणार आहे. कांदा परतून घ्यायचा आहे, मस्त असा कांदा हलवायचा आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, कांदा बी अगदी छान पद्धतीने परतून घेणार आहे. कांद्याला अगदी छानच कलर आला आहे, मस्त असा कलर आलेला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. कांदा बी छान पद्धतीने परतलेला आहे. त्याच्यानंतर आपण टाकली त्यात थोडी हळद आणि थोडंसं धना पावडर पहा. त्याच्यानंतर टाकायची थोडीशी बेडकी मिरची पावडर मैत्रिणी. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा चवीनुसार मटण मसाला टाकायचा बरं का. याच्यावर वेगळं काही तिखट आपल्याला टाकायचं नाही आहे आणि तिखट मसाले काही मी टाकले नाही पहा. आता टाकून द्यायचे हे टॅमॅटोचे काप. अगदी छान पद्धतीने आपल्याला हे टॅमॅटोचे काप परतून घ्यायच्यात आणि त्याच्याबरोबर मी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे, पाहू शकता, हिरवीगार. चला मग अगदीच खालवर ही चटणी आपली करूया मैत्रिणी. आणि खरंच खूप छान चटणी लागते, अप्रतिम अशी लागते चटणी. अगदीच घाईच्या कामात आपल्याला पटकनी बनवायचं म्हणल्यावर घरात असे टॅमॅटो असले की पटकनी चिरायचे आणि मस्तपैकी चटणी बनवायची. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठही टाकून घेणार आहे पहा मी इथं.
मीठ हे बेतानीच टाकायचं, कारण की आपली चटणी करताना दिसती जास्त, नंतर अगदीच थोडी होती, त्याच्यामुळं मीठ कधीही बेतानी टाकायचं मैत्रिणींनो. पूर्ण चटणी मी आता हलवून घेणार आहे. पहा किती छान दिसते, रंग बी काय सुंदर दिसतोय. थोडीशी हलवून त्याच्यावर परत 1-2 मिनटं मी झाकण ठेवणार आहे. बघा, पुन्हा झाकण काढून बघणार आहे, चटणी पुन्हा खालवर करणार आहे. छानपैकी त्याला तेलही सुटलं आहे, पाहू शकता तुम्ही. पाण्याचा अजिबात एकही थेंब न वापरता ही चटणी बनवायची. अगदी चवदार अशी अप्रतिम अशी चटणी होती. पहा, पुन्हा खालवर करून पुन्हा 1 मिनटं मी झाकण ठेवणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा पाहणार आहे, आपली चटणी अगदीच तयार झालेली आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर टाकणार आहे मी थोडंसं शेंगदाण्याचा कूट. 1.5 चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे बरं का. पहा, अगदीच बारीक वाटून घेतला आहे. तुम्हाला जर जाडसर आवडत असेल तर जाडसर टाका, पण मी बारीकच वाटलेला आहे. आपले टॅमॅटोसुद्धा अगदी बारीक होतात. हे बघा, पाहू शकता तुम्ही. अगदी मस्त असा हलवून घ्यायचा. आता परतून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण खालवर चटणी करायची. पहा मैत्रिणींनो, ही चटणी खूप खायला चवदार अप्रतिम अशी लागते आणि चव बी खूप छान लागते. पूर्ण चटणी मी अशी खालवर करून घेतलेली आहे. बघा, अगदीच पूर्ण असा गाळ झालेला आहे. मस्त चटणी झालेली आहे आपली. हे बघा, मस्त असं हलवलं आहे मैत्रिणींनो, पाहू शकता. आणि अगदी सुंदर अशी चटणी झालेली आहे. पहा, तयार झालेली आहे मैत्रिणींनो. कशी वाटली आजचा व्हिडिओ चटणीचा, कसा वाटला तुम्हाला टॅमॅटोचा, नक्कीच मला सांगा. आणि अशा पद्धतीने नक्कीच एकदा करून पहा. खूप छान चवेला बी अप्रतिम अशी लागणारी ही चटणी आहे. अगदी भाताबरोबर खाल्ली ना तरी बी खूपच छान लागते. पहा मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला, उद्या भेटूया. बाय.